कोकण ते कान्स पर्यंत अंकिताला आम्ही प्रत्येक पावला-पावलावर पाहिलेलं आहे आणि बदलती अंकिता सुद्धा आम्ही बघितलेली आहे आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला एक अ, प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि एक कोकणवासीय म्हणून सुद्धा. अंकिता, या प्रवासात आता मागे वळून बघताना जुनी अंकिता आवडते, नवीन अंकिता आवडते, काय वाटतं? म्हणजे काय बदललेत? नाही, जेव्हा मी गावातून मुंबईत आले होते ना, तेव्हाच मी हे ठरवून आले होते, की मला एकच जन्म आहे माझ्याकडे. तर मला ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. मला माझी लाईफस्टाईल अपग्रेड करायची आहे. मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या सुद्धा आहेत. बऱ्याच गोष्टी नवीन करायच्या आहेत. पण त्याचसोबत मला मी कोकणातून आले हे नाही विसरायचंय. तर मी आत्ता जेवढं काही करते, जेवढं पुढे जाते किंवा ज्या काही नवीन गोष्टी शिकते, त्यामध्ये मी त्या गोष्टी धरून आहे, कोकणाला धरून अजूनही आहे याचा मला अभिमान वाटतो आणि त्या गोष्टीच मी पुढे-पुढे घेऊन जाते. त्यामुळे मागे वळून बघताना मला मला स्वतःला अभिमान वाटतो, की मी कुठून आले होते आणि काय विचाराने आले होते. कारण मला आठवतं माझी एक्झाम जेव्हा संपली, तेव्हा 6-7 दिवसातच मी घर सोडलं, की मी जाऊन काहीतरी करणार आणि मी मुंबईत आले. मग तो स्ट्रगल आजही मला तो सगळा आठवतो, की मी कसं ट्रॅव्हल केलं, कसं मुंबई शिकले, कशी नवी मुंबईत आले आणि ते जे काही केलंय पण असं वाटतं, की बापरे! एवढं सगळं कसं जमवलं मी? असंही मला वाटतं. नालासोपारामध्ये राहायची. ते सगळं हं, अप-डाऊन करणं, ते ट्रेनने हं. येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता जेव्हा कुणाल मला म्हणतो, की "किती मूर्ख होतीस, नालासोपारात राहत होतीस आणि नवी मुंबईत जॉब करत होतीस, इथे का नाही फ्लॅट बघितलास?" पण हां. ओळखीचं कोणी नव्हतं ना, की एक्झॅक्टली. त्या बाजूला माझे मित्र वगैरे ओळखीचे होते, की बोरिवलीत कोणीतरी राहतंय, हं. मुंबईत कोणीतरी राहतंय. त्यामुळे ते ट्रॅव्हल करणं आणि परत आपल्या ओळखीच्या माणसांमध्ये जाणं, हे मला सोपं वाटायचं. पण मी हा विचार केव्हाच नाही केला, की अरे तसंही अख्खी मुंबई अनोळखीच आहे माझ्यासाठी. पण मी इथेच राहिले आणि इथे नोकरी केली, तर सोपं होईल. हा विचारही तेव्हा आला नाही. एवढा तो स्ट्रगलवाला साधेपणा. पिरियड होता. पण आता खूप छान वाटतं, की मी मुंबईत आले. मी सगळं माझं सेटल केलं आणि माझ्यानंतर माझ्या 2 बहिणी माझ्यावरती विश्वास ठेवून मुंबईत आल्या हं, आणि आज त्याही स्वतःचं काम करतायत. आता माझी छोटी बहीण तिलाही जॉब मिळालाय. तर तसं हं. तिन्ही मुली आई-बाबांच्या या मुंबईमध्ये सेटल झाल्यात आणि कुठेतरी एकाने पुढाकार घेणं गरजेचं होतं. ते मी घेतलं तेव्हा आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालंय. आणि बाबांची काय रिएक्शन होती जेव्हा कान्सवरनं आलीस तेव्हा? कारण ती खूप मोठी रिएक्शन समजतो आम्ही. नाही बाबांना हे बघ आपल्या आई-वडिलांना किंवा गावातल्या लोकांना हे काय आहे हे माहीत नसतं आणि माझ्या बाबांना फिल्म इंडस्ट्रीमधलं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधलं खरंच काही माहिती नाही त्यांना. पण जेव्हा मी तिथे गेले तेव्हा जाताना आईचा प्रश्न फक्त होता म्हणजे मी आईला म्हटलं, की "मी आई फिल्म फेस्टिव्हलला मी चालले." "हां, म्हणजे परत येशील ना?" असं आईचं होतं. म्हणजे आईला असं वाटलं, की बिग बॉसमध्ये जाते तर एक थोडा कॉन्टॅक्ट नाही, हं, तसं वालं काही आहे का, की ही चालली हं, आहे आणि कॉन्टॅक्ट हं. नाही. तर तिचा तसा प्रश्न होता. पण कुठे जातीयेस, कशासाठी जातीयेस हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा ते असे खूप त्यांना छान वाटलं, की कुठे पोहोचलीस म्हणजे काही आमचा हातभार नाही त्याच्यामध्ये, हं. आमच्या काही ओळखी नाहीत. स्वतःचं स्वतः हे सगळं करत तू इथपर्यंत पोहोचली आहेस याचा अभिमान वाटतो एवढंच त्यांनी सांगितलं. पण त्यांना खूप भारी वाटलं, की तिकडे गेली आहे. फक्त आईचं मला आल्यानंतर कळलं, की आईने माझ्या बहिणींना फोन करून विचारलं, "तिचे कपडे वगैरे व्यवस्थित आहेत ना तिकडे चालले अरे ते?" बापरे! असा तिचा प्रश्न होता. म्हणजे की चांगलेच कपडे घालणार आहे ना ती तिकडे जाऊन. हं. हा तिचा एक भाबडा प्रश्न होता माझ्या बहिणींकडे. बाकी ती ओके होती.